नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अंबाबरवा जंगल सफारी। आता आम्ही थोडं जंगलामध्ये असं फिरतोय। हे बघा, हा जो एरिया जो आहे, हा जो परिसर आहे, हा जंगल आहे आणि इथे आम्ही मित्र परिवार आलेला आहोत। हे बघा, हे आहेत ॲडव्होकेट सुहास साहेब, मागे ॲडव्होकेट सिरिल साहेब, त्यानंतर अमित साहेब ॲडव्होकेट। हे सगळे मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात। नमस्कार। आणि हे आज आता आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी बावनबीर जवळ अंबाबरवा जंगल सफारी किंवा अंबाबरवा अभयारण्य इथे आहे आणि आम्ही आज इथे या कॉटेजमध्ये आम्ही इथे थांबलेलो आहोत। ते कॉटेज आता या साईडला तुम्हाला जे दिसत असतील, इथे कॉटेज आहेत, 4 कॉटेज आहेत। त्या कॉटेजमध्ये आज आम्ही राहिलेलो। आज मस्त आनंद आम्ही इथे राहण्याचा, या निसर्गामध्ये राहण्याचा आम्ही आनंद घेतोय। आणि हे बघा, आता आम्ही जरा भ्रमंती करतोय। बघा, हा असा जंगलाचा परिसर, हे असे चाललेला आहे मी। आणि आम्हाला सूर्यास्ताच्या अगोदर आम्हाला यायचं आहे, कारण सूर्यास्त झाल्यानंतर थोडा अंधार वगैरे राहील। मग इथे जर काही प्राणी वगैरे जर असले, कोल्हे म्हणा, वाघ, बिबट्या, अस्वल वगैरे असे जर रानटी प्राणी जर असले तर ते आम्हाला जरा धोकादायक राहील। म्हणून आम्ही आता थोडासा आनंद घेतोय। एक 4 जण आम्ही आहोत। सर्वात जास्त भीती आम्हाला मनुष्य प्राण्यापासूनच आहे। हां, म्हणजे यांना मनुष्य प्राण्यांपासूनच आहे, माझ्यापासून नाही आहे। आणि हे जंगल खराब करण्यामध्ये इतर प्राण्यापेक्षा मनुष्य प्राण्यांचा खूप मोठा हात आहे ह्याच्यामध्ये। आता सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या दिसत आहेत। ही फार खेदजनक गोष्ट आहे। ही खरंच खेदजनक गोष्ट आहे की आता आम्ही इथे जो या परिसरामध्ये जेव्हा फिरतोय ना, इथे आम्हाला प्लास्टिकच्या बॉटल दिसत आहेत आणि काही थोडेसे मद्यपानाच्या पण काही बॉटल्स वगैरे आम्हाला दिसत आहेत। हे 2 डोंगर पार करून इकडे आता आलो हा जो डोंगरचा हा जो भाग आहे, तिकडनं आता आम्ही आलेलो आहोत। इकडं आता हा सूर्यास्त होतोय। सूर्यास्ताच्या अगोदरच आम्हाला यायचं आहे। हे सिरिल साहेब आहेत ॲडव्होकेट, हे पण इथे त्यांना या इथे आम्ही या मेळघाट प्रकल्पामध्ये या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही घेऊन आलो आहे। त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे, त्यांना एक आठवण निसर्गाच्या सानिध्यात साठवून ठेवण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन आलो आहे। हे बघा आता हे कसे चाललेत। हो, आता इथे काय असू शकते काय नाही या बाबतीत आम्ही खरंच अनभिज्ञ आहोत। आम्हाला काहीच माहीत नाही की इथे हा परिसर म्हणजे धोकादायक आहे किंवा नाही आहे। पण आम्ही थोडं भ्रमंतीचा आनंद घेतोय, फिरतोय। बघूया, प्राणी शक्यतोवर आपल्याला इथे हा जो भाग आहे या भागामध्ये प्राणी नाही आहेत। प्राणी बघण्यासाठी आपण उद्या सकाळी आपण जंगल सफारी करणारच आहोत। त्या जंगल सफारीमध्ये आपल्याला प्राणी भेटतीलच। हे बघा, हा बघा, हे असं जंगल आहे। त्या जंगलामध्ये तुम्हाला खरंच निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस तुम्ही येता ना, तर तुम्हाला जे काही मेंटली जे काही सॅटिस्फॅक्शन जे आहे, म्हणजे तुमचं मन एवढं शांत होतं, एवढं तुमचं मन समाधानी होतं ना, की त्याच इथं आल्याचा एक जो अनुभव जो आहे ना, तो वेगळाच राहतो। आता इकडे काही इचुकाटा साप वगैरे पण असू शकतात। आम्ही थोडं काळजीपूर्वक जातोय आणि तुम्हाला पण दाखवतोय आम्ही की हा जो अंबाबरवाचा जो परिसर आहे जंगलाचा, हे बघा, हिरवीगार झाडी आहेत। आणि आता इथे पुढे आम्हाला ते काहीतरी नदी पण दिसते। मोस्टली नदी किंवा म्हटलं आपण तर इथं तलाव किंवा पाणवटा जो असतो, एक बंधारा आहे तिथे। आणि या बंधाऱ्याच्या जवळपास प्राणी असू शकतात, कारण ज्यावेळेस प्राण्यांना हा तलाव म्हणून आहे, ज्यावेळेस प्राण्यांना तहान लागते ना जंगलामध्ये, तर या पाण्याच्या शोधामध्ये ते येतात। थोडं सावधतेनंच आम्हाला जावं लागेल। छानसा आता हे बघा, हा इथे बंधारा आहे, पाणवटा आपण म्हणू शकतो असा बंधारा। या जंगलामध्ये मोस्टली आता उन्हाळा वगैरे आहे, म्हणजे आता पाऊस सुरू होईल, पण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस
पाण्याची ज्यावेळेस कमतरता असते जंगलामध्ये, तर त्यावेळेस हे जे जंगली प्राणी जे आहेत ते जंगली प्राणी या अशा या पाणवट्या जेव्हा जिथे पाणी असेल उपलब्ध त्या पाण्याच्या इथे पाणी पिण्यासाठी येतात. आता तिकडे काही बकऱ्या आहेत, म्हणजे नक्कीच इथे काहीतरी गावकरी वगैरे आहेत. त्या साईडला बकऱ्या दिसत आहेत, म्हणजे इथे शक्यतो इथे काही जास्त तसा धोकादायक परिसर नाही आहे बकऱ्या असल्यामुळे. बघूया आता आम्ही थोडंसं हळू सावधतेनं चालतो आहे. उतार आहे हे बघा, हे बॉर्डर क्रॉस करतायत, म्हणजे मला वाटते ही मनुष्य वस्तींसाठी असेल. आणि ही जी जाळी जी आहे ही एक आपल्याला संकेत देते की आता तुम्ही जंगलाच्या हद्दीत तुम्ही प्रवेश करताय. हे बघा, ही अशी जाळी आहे. थोडं सावधतेनं आम्ही बघतोय. हे बघा, असं पाणी छानसं असं पाणी जमलेलं मस्त असं गडूड पाणी. आता काय मगर वगैरे आहे का काय माहीत नाही याच्यामध्ये. पावसामुळे गडूळ झालेला आहे, म्हणजे आमचे सुहास साहेब म्हणतात की ते पावसामुळे गडूळ झालेला आहे. हा इथं बघा मेंढक बेंडूक आहे. बेंडूक छोटासा गेला आला तो आता. बेंडूक आहे, बेंडूक तो पळालेला. मनुष्याला म्हणजे बेंडूक जे आहे ते मनुष्याला भेटतात ते आता मला समजलं. तिकडं बघा, तिकडे पण काही लोक आहेत, बहुतेक मेंढपाळ असू शकतात किंवा याच जवळपासच्या गावामधले आहेत. इथे वसाडी जे गाव आहे ना, हे अगोदर या जंगलामध्ये असायचं, पण जंगलाच्या परिसरामध्ये किंवा शासनाने त्यांनी इथे धोका निर्माण होऊ नये किंवा जे रानटी प्राणी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं किंवा त्यांच्या हद्दीमध्ये आपले मनुष्य वस्ती नसावी, यामुळे त्यांचं या जंगलामधून इथे वसाडी जे गाव आहे तिथं त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. हे बघा, हा असा परिसर आहे. आता सूर्यास्त होतोय आणि आमचे जे एक दुसरे जे सहकारी मित्र आहेत ते खूपच हळू चालत आहेत. ते बघा, एवढे हळू चालत आहेत ते की हां. आता पाऊस जेव्हा जास्त पडतो, हां बघा, आता हे काहीतरी सांगतायत. पाऊस जेव्हा जास्त पडतो हां तेव्हा पाण्याचा प्रवाह जेव्हा खूप होतो त्यावेळेला अशा प्रकारे माती वाहून जाते. हे आपल्याला दिसतं असं भगदाड पडलेलं आहे आणि ही माती अशी वाहून पाणी खाली त्या तळ्यात गेलेलं आहे, छोट्याशा बंधाऱ्यात गेलेलं आहे आणि त्यामुळे ते पाणी आपल्याला गढूळ दिसतं. असं आहे ते. म्हणजे गढूळ होण्याचं जे कारण जे आहे सुहास साहेबांनी एकदम छानपैकी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काही करेक्शन असू शकतात, काही असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही सुहास साहेबांनासुद्धा सांगणार आणि आम्हालासुद्धा ती माहिती पडेल. आता हे बघा, सूर्यास्तामध्ये हे काय आता तुम्हाला दिसणार नाही आहेत, अंधारमध्ये दिसतील ते, पण छान. तिथे आता एक तिथे त्यापुढे तिथे एक झोपडी आहे बघा, दिसते का तुम्हाला? हां, तिथे एक झोपडी आहे. ते बघूया, त्या झोपडीकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडी लांब आहे, बघूया जायला मिळतं का. जायला मिळालं तर खूपच छान. अंधार होण्याच्या अगोदर आम्हाला जावं लागेल. हा बघा, किती छान असा नैसर्गिक परिसर आहेत आणि यांनीसुद्धा आता छान त्यांची गती पकडलेली आहे. खूप छान यांनी गती पकडलेली आहे. म्हणजे भटकंती करताना आम्हाला एवढं छान वाटतंय ना. तुम्हाला जरी असा आनंद जर घ्यायचा असेल ना तर अंबाबरवा अभयारण्य आहे. हे विदर्भामधील बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे सोनाळा तालुका टुमकी बावरवीर जवळून काहीतरी 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. इथे कॉटेज राहण्याची व्यवस्था पण आहे आणि सकाळी आणि दुपारी अशा 2 टाईमला तुम्ही जंगल सफारी करू शकता. ते जिप्सीमध्ये, ओपन जिप्सीमधून ते आपल्याला या अशा घनदाट जंगलामध्ये घेऊन जातात आणि घनदाट जंगलामध्ये ज्यावेळेस आपण जातो ना तर त्यावेळेस तुम्हाला प्राणी हे भेटतातच. कधी तुम्हाला रानगवे पण दिसू शकतात, कोल्हे, अस्वल, माकडं, मोर, बिबट्या पण तुम्हाला दिसू शकतो. पण ते आपलं नशीब जर आपलं व्यवस्थित असलं किंवा आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस जर बिबट्या जर आला तर नक्कीच आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकतं. पण तो योग थोडा दुर्लभ असू शकतो. बघूया आता आम्ही उद्या ज्यावेळेस जंगल सफारीला ज्यावेळेस जाऊ
त्यावेळेस हां ज्यावेळेस जंगल सफारीला ज्यावेळेस जाऊ तर त्यावेळेस जरा तो व्हिडिओ पण मी बनवून टाकवेलच. बघा आता आम्ही त्या झोपडीकडे चाललो आहे. हे सुहास साहेब मुंबईवरनं आलेत. त्यांना निसर्गाबद्दल खूप म्हणजे खूप छान वाटतं त्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये. प्रेम आणि आत्मीयता आहे. त्यांना निसर्गाबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. त्यांच्या घरी शेती आहे. ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस ते घरी जातात आणि वडिलांना त्यांच्या शेतीमध्ये हातभार लावतात. त्यांच्या आंब्याच्या बागे आहेत आणि ते आम्हालासुद्धा आंबे देतात. म्हणजे फुकट देत नाहीत, पैसे घेतात आमच्याकडनं. बघू आता पुढच्या वेळेस आता हा व्हिडिओ आम्ही टाकला तर त्यांनी फुकट जर दिलं. साहेबांना विनंती आहे, साहेब आता कोल्हापूरला आलेत, आंबे खायचे असेल तर त्यांनी शेतकऱ्याच्या घरात यावं आणि पोट भरून आंबे खावेत. तेव्हा शेतकरी त्यांच्याकडनं 1 रुपया घेणार नाही. पण तोच आंबा जर शेतकरी त्यांना पेटीबंद पॅक करून त्यांच्या दारात पोचवत असेल तर त्यावेळी तो शेतकऱ्याचा हक्क असतो. आज तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी जा, इथे आदिवासाच्या घरात जा, तो आदिवासी तुम्हाला पोट भरून खायला घालेल, 1 रुपया तुमच्याकडनं घेणार नाही. पण तेच जर तुम्ही अशा ठिकाणी तुम्हाला जागेवरती सगळं आणून द्यायचं असेल, सगळं करून द्यायचं असेल तर आज त्यांनीसुद्धा काही गोष्टी कमवणं हा त्यांचा हक्क आहे. आणि शेतकऱ्यांचाही अशा प्रकारे हक्क असल्यामुळे ते पैसे त्यांच्याकडनं घेणं क्रमप्राप्त आहे. माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी पुढच्या सीझनला आमच्या गावाला येऊन पोट भरून आंबे खावेत आणि पोट भरून आंबे घेऊन जावेत. 1 रुपया आमच्याकडलं घेता जाणार नाही, हे आश्वासन सुहास देवकर यांचं. नाही खरं मला पण पटतं आहे. ज्यावेळेस कोणी शेती ज्यावेळेस करतं ना त्याच्यामुळे ते वर्षभर ज्यावेळेस ते तिथे राबतात आणि घाम गाळून त्यांचं कष्ट करून त्याच्यावरून ज्यावेळेस उत्पन्न मिळतं तर ते ऑब्व्हियसली त्या त्यांचं उत्पन्न जे आहे त्याच्यावरच त्यांचा तो घरगाळा चालत असतो. तर त्यांना पैसे देणं म्हणजे त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेणं हे असायलाच पाहिजे. मी गमतीनं म्हणालो नाही, गमतीचा भाग नाही. पुढच्या पण माझी एक विनंती आहे साहेबांना की जेव्हा मी आमची शेतीमध्ये मदत करायला वडिलांना जाऊ, जेव्हा आंब्याच्या पेट्या पॅक करायला जाऊ तेव्हा साहेबांना घेऊन जाणार आहे. नक्कीच. कारण आमच्याकडे रोजगाराची फार कमी आहे. नक्कीच. आमच्याकडे मला रोजगार नाही, आमच्याकडे कामगार मिळत नाही. बरोबर. अशा प्रकारे घरातल्या प्रत्येक माणसाला आमच्या राबावं लागतं. हो हो. प्रत्येक झाडाचा आंबा तोडून आणायचा, तो कॅरेटमध्ये ठेवायचा, त्याची काटणी करायची, त्याला व्यवस्थित अशा प्रकारे यांना काटा रुतलेला आहे. मला चपलीला रुतलं आहे. चपलीला रुतला म्हणजे त्यांनाच रुतला. तर अशा प्रकारे साहेबांना घेऊन जाणार आहे, पेट्या भरायला मदत करणार आहे आणि साहेबांना माझ्याकडनं 2 पेट्या मी भेट म्हणून देणार आहे. मग नक्कीच तीच साहेबांची मजुरी होणार आहे. बरं हे लक्षात ठेवा. म्हणजे मला पैसे देणार नाही का तुम्ही? मजुरी देणार नाही. आंब्याच्या पेटीच्या रूपात आंब्याच्या पैसे म्हणजे आता यांच्या घरी ज्यावेळेस आता मी काम करेन त्या आंब्याच्या पेट्याचं जे काही त्यावेळेस घरी करेन, मला घरी खायला पण मिळेल आणि मला पोट भरून आंबे खाऊ द्या आणि नंतर मग मला ते घेऊन या. जाताना 2 पेट्या सुद्धा देतील. तर तुम्हाला जर नक्कीच अशी जर मजुरी जर करायची असेल, इच्छा असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण सुहास साहेबांना आपण नक्कीच आमच्या शेतामध्ये, यांच्या शेतामध्ये ज्यावेळेस केसर आंबा आहे, ज्यावेळेस बदामी आंबा आहे, कलमी आंबा आहे, त्याला आपण तोतापुरी म्हणतो, तोतापुरी आहे आणि हापूस सुद्धा आहे. हापूस आंबा सुद्धा आहे. तर नक्कीच आपण यावेळेस एखाद्या वेळेस जर तुमची इच्छा असेल तर कमेंट करा, आपण नक्कीच जाऊया. तर आता आम्ही या झोपडीवर आलेलो आहोत. बघा मचान आहे, मग हे मचान किंवा हे आता ही वरती मचान आहे. हां, हे तर मचान आहे वरती. इथे राहायची मला वाटतं इथले हे जे आहे ना ही शेती आहे. इथे आहे ना ही शेती आहे. त्या शेतीचं काही रखवालदार करणं, उन्हापासून संरक्षण व्हावं किंवा प्राण्यांपासून पण संरक्षण व्हावं यासाठी यांनी ही मला वाटते ही मचान वगैरे बांधलेलं आहे आणि लाकडापासून बनवलेलं आहे आणि एकदम छान वाटतं आहे मला. अतिशय सुंदर बांधलं आहे. हां, इथे हे मला एक झाकणसुद्धा भेटलेलं आहे डब्याचं. हो बघा ते सूर्य कसा सूर्यास्त होताना बघा किती छान वाटतोय. हे बात खूप छान. आता होईल सूर्यास्त. हे बघा आदिवासी माणसाची किमया बघा. शाळेच्या शिक्षणाचं एकही पान न उघडता अशी अप्रतिम खोपटं त्यांनी बांधलेलं आहे. या खोपट्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या खोपट्यामध्ये तुम्हाला आयुष्यात कधी गरम होणार नाही. यालाच खोपट्याला अजून थोडं जास्त जाड गवत लावून त्याला ते मातीचा गिलावा करतात आणि अशा प्रकारे उत्तम प्रकारचं घर तयार करतात. आता हे घर सध्या त्यांचं शेतघर असल्यामुळे त्यांनी त्याचं गिलावा केलं नाही आहे, पण हे फक्त त्यांनी काही काळापुरतं, शेतीच्या काळापुरतं राहण्यासाठी त्यांनी स्वतःला
ह्या सगळ्या ऊन पावसापासून वाचवण्यासाठी हे केलेलं आहे. मी तुम्हाला आतमधून हे घर कसं आहे हे तर दाखवणार जातं. हे बाहेरून बघून घ्या तुम्ही, आतमधून कशी याची संरचना आहे ते दाखवतो. हे बघा, आता मी वाकून जाणार आहे. हे बघा, हा जो भाग आहे हे तुरीच्या शेंगाचे जे हे असतात वाढलेले, तुराट्या म्हणतात त्याला, हे तुराट्याचे त्यांनी हे केलेलं आहे. हा असा भाग बघा, हा असा भाग तुराट्याचे आहेत. आणि हे असे वाय प्रकारचे असतात, त्याच्यावर हे त्यांनी ते बांबू हे केलेलं आहे, म्हणजे लाकडं हे केलेलं आहे, त्याचा सपोर्ट त्यांना भेटलेला आहे. हे बघा, आता हा त्यांनी हा जो बांबू आहे हे बघा, हा वाय प्रकारचा आहे. हा वाय प्रकारचा असल्यामुळे याच्यामध्ये हा जो सरळ बांबू आहे हा त्याच्यामध्ये असा हे राहतो, त्याला एक आधार भेटतो. हा वरती असा त्यांनी हे केलेला आहे आणि खूपच छान वाटतं आहे आम्हाला. आता आम्ही आलेलो आहो, मी आता वाकून चाललो आहे, लागू शकतं एक तर माझं इथं जरा जास्त त्रास होऊ शकतो मला लागलं तर. आता हे बघा, हा इथं आम्ही निसर्गाचा आनंद घेतो आहे. ही अशी छानशी अशी राहण्यासाठी लाकडांची आणि चोटीची बनवलेली. आता हे इकडं निसर्गाचा आनंद घेत आहेत हे बघा. आणि काही मित्र तिकडे त्या याच्यामध्ये व्हिडिओ आणि रील करत आहेत, ते बाबा काय किती दूर आहेत ते आता त्यांचं ते इंस्टाग्रामसाठी ते रील आणि व्हिडिओ करत आहेत. खरंच छान परिसर आहे. नक्कीच जर तुम्हाला जर कधी आवडला, तुम्हाला असं वाटलं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये यावं तर मेळघाटमध्ये असे भरपूर असे अभयारण्य आहे, जसे की ज्ञानगंगा बोथा बुलढाण्यामध्ये आहे, अंबाबरवा हा इथे बुलढाण्यामधील वसाडीमध्ये आहे, आणि तिकडे वर्धा वगैरे नागपूर साईडला तिथे पण आहे. चिखलदरा सुद्धा खूप छान आणि हां, बघण्यासारखं ठिकाण चिखलदरा आहे. सुद्धा बघण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यात तुम्हाला एक विनंती आहे की काही करा, पण काही क्षण काढा आणि ह्या नैसर्गिक ठिकाणाला भेटी देणं हे आयुष्यात फार गरजेचं आहे. आपण हॉटेलिंग कमी करा. आपण वर्षाला महिन्याला काहीतरी आपण 10-20 हजार रुपये हॉटेलिंग घालत असू, ते घालण्याऐवजी अशा निसर्गमय ठिकाणी आलात, तुम्हाला कुठेही काहीही करायची गरज भासणार नाही. मन प्रसन्न होणार तुमचं आणि तुमचा आनंदी आनंद तुम्हाला वाटणार. खात्री सुहास देवकर यांची. खरंच नक्कीच जर तुम्हाला खरंच आता आपण कधी रिसॉर्टवर जातो किंवा इथे इकडे तिकडे असं फिरायला जातो, एखाद्या वेळेस तुम्ही खरंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये या, तुमच्या फॅमिलीसोबत या. कॉटेजेस आहेत, ते कॉटेजेसचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ बघा. तिथे राहण्याची एकदम उत्तम व्यवस्था आहेत. इथे RFO जे आहेत अधिकारी जे फॉरेस्टचे, मला वाटते वाकुळे साहेब आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली हे अंबाबरवा जंगल सफारीचं आहे. त्यांनी एकदम छान प्रकारे इथे व्यवस्था केलेली आहे. माझं इथे 3रा किंवा 4थ्यांदा मी इथे आलेलो आहो आणि मला इथे यायला एवढं आवडतं की मला जर एखाद्यानं कोणी जर विचारलं मित्रानं किंवा मैत्रिणीने किंवा परिवाराने की आपण अंबाबरवाला जायचं का, तर माझ्या तोंडातून होच निघतं आणि मी इथे येतोच. तर तरी तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या. आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच. मी योगेश धुरंधर तुम्हाला अजून पुढे माहिती देतच राहील. आणि हे आमचे मित्र ॲडव्होकेट सुहास देवकर मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात आणि हे खूप पारंगत आहेत. खूप छान यांचं वक्तृत्व आहे आणि यांची कमांड आहे लँग्वेजवर आणि छान प्रकारे हे आर्ग्युमेंटसुद्धा करतात. अजून एक माझी विनंती आहे तुम्हा लोकांना की इथे आलात तर तुम्हाला इकडच्या आपले जे आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्या हातचं खूप छान सुंदर असं देशी पद्धतीचं जेवण तुम्हाला खायला मिळतं. इकडची तुरीची डाळ याची चव एवढी अप्रतिम आहे की अशी तुरीची डाळ केलेली आमटी वरण म्हणा तुम्हाला कुठेही खायला मिळणार नाही. नक्कीच इकडचं जे आहे ना, आता हे जे जंगल, आता हे जे इथलं जे गाव, अगोदर इकडे गाव असायचं, हे गाव त्यांचं जे म्हणजे या जंगलामध्ये जे गाव जे होतं त्यांचं आता पुनर्वसन करून इथेच म्हणजे या जंगलाच्या साईडला म्हणजे कॉर्नरला त्यांचं गाव वसवलेलं आहे. तर त्या परिक्षेत्राच्या बाहेर, जंगलाच्या परिक्षेत्राच्या बाहेर त्यांचं गाव वसवलेलं आहे आणि त्यांची जी रोजीरोटी जे चालते ते तिथले जे काही हे आहेत, तरुण आहेत, मुली आहेत, कुटुंब आहेत, तर आपण जर त्यांच्याकडनं जर ते जेवण बोलवलं किंवा त्यांच्याकडनं काही जर सर्व्हिस जर घेतली तर त्यांना एक रोजगार म्हणून तो उपलब्ध होऊन जातो. आणि ते आपल्या प्रकारे काय म्हणतो किंवा आपण सढळ हाताने एक मदत पण म्हणू शकतो किंवा मग आपल्याला लागणाऱ्या गरजा ज्या आहेत आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. म्हणजे त्यांना आपलं गरजा पूर्ण होतात आणि आपल्याद्वारे
त्यांना थोडा रोजगार उपलब्ध होऊन जातो, त्यांनाही 2-4 पैसे वगैरे भेटतात. अजून एक तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे आज आपल्यातली सगळी शिकलेली लोक हे परदेशात जातात, परदेशामधला निसर्ग बघून त्याची वाहवा करतात. आपल्या इकडचं तुम्ही हा जर निसर्ग बघचाल तर तुम्हाला परदेश आपल्यासमोर फिका वाटेल. आपलं दुर्दैव हे आहे की आपण आपल्या एवढ्या निसर्ग समृद्ध साधनेचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकलो नाही किंवा लोकांपर्यंत आपण हे पोचवू शकलो नाही. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या एवढ्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत की माझं म्हणणं आहे लोकांनी आपले पैसे परदेशात जाऊन मजा करण्यापेक्षा तुम्हाला त्याच्या काही कमी किमतीमध्ये तोच निसर्ग, तेच सानिध्य, तेच वातावरण, तेच जेवण चांगल्या प्रतीचं तुम्हाला ह्या ठिकाणी किंवा आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी 100% मिळू शकतं. त्यामुळे माझी विनंती आहे की नेहमी आपल्या प्रथम महाराष्ट्राला, भारताला आणि मग प्रदेशाला प्राधान्य द्या, एवढीच विनंती करतो मी. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ पण मी टाकण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.